अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील घरात घुसून चाकू हल्ला। हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 15 टीम्स, क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल। अज्ञात व्यक्तीच्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर, हातावर आणि पाठीवरती तब्बल 6 वार, 1 वार वीतभर तर पाठीत रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी ऑपरेशन। सैफ अली खानवरती हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 15 पथकं स्थापन। प्रत्येक शक्यता पाहिली जाते पडताळून। हल्लेखोर हल्ल्याआधी बराच वेळपासून घरात आला असावा, पोलिसांना संशय। आठवडाभर आधीपासूनच्या सीसीटीव्हीचा तपास। सैफ अली हल्ल्याचे राजकीय पडसाद, कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा आरोप। सिद्दीकींच्या हत्येनंतरही सरकारला सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं गांभीर्य नसल्याचा शरद पवारांचा आरोप। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टचा मुंबई पोलिसांना सवाल। बांद्र्यामध्ये होणारे हल्ले पोलीस का रोखू शकत नाहीत? एवढी असुरक्षितता कधीच नव्हती, पूजाची नाराजी। बीडमधील तणाव निवळण्याला प्राधान्य, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही। तणाव निवळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेऊन चर्चा करणार। बारामतीत कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र, पण काका पुतण्याची खुर्ची नाही शेजारी शेजारी। नणंद भावजया मात्र बसलेल्या एकमेकींना खेटून। विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी। इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, अंतराळ स्थानकासाठी महत्वाच्या स्पॅडेक्सचं अवकाशातील डॉकिंग यशस्वी। अंतराळात डॉकिंग सज्ज असणारा भारत जगातला 4था देश। अदानी उद्योग समूहावरती संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यामुळे निर्णय घेतल्याची संस्थापक नेथन अँडरसन यांची माहिती। तब्बल 1.5 वर्षानंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी। अमेरिका, इजिप्त आणि कतारची यशस्वी मध्यस्थी। इस्रायल मंत्रिमंडळाच्या अनुमतीची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।